नवी मुंबईत एपीएमसीनं 100 कोटी रुपये खर्चून उभारलेली बहुउद्देशीय इमारत आणि निर्यात भवन वापराअभावी धूळ खात पडलेत. 10 वर्षांपासून रखडलेली ही बांधकामं तांत्रिक त्रुटींमुळे अद्याप सुरू होऊ शकलेली नाहीयेत. उत्पन्न मिळण्याऐवजी या इमारतींच्या देखभालीचा आणि मालमत्ता करावर समितीचे लाखो रुपये वाया जात आहेत. प्रकल्प पूर्ण करणारे अधिकारी निवृत्त झाल्यानं आता या इमारती सुरू करण्याचं मोठं आव्हान विद्यमान प्रशासनासमोर उभं राहिल्याचे दिसून येत आहे. व्यापारी वर्गातून याबद्दल नाराजी व्यक्त होतीये. नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार आणखी एकदा समोर आलाय. त्याचं कारण असं आहे की नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने जवळपास 7 ते 8 वर्षापूर्वी 2 इमारतींची निर्मिती केली होती. एक होतं निर्यात भवन आणि दुसरं मी ज्या ठिकाणी उभा आहे ते आहे बहुउद्देशीय इमारत. आणि आपण बघत असाल की 7 ते 8 वर्षापूर्वी जवळपास दोन्ही इमारतींची कॉस्ट आपण बघितली तर जवळपास 100 कोटी रुपये खर्च करून या इमारतींची उभारणी करण्यात आली होती. त्याचं कारण असं होतं की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नामध्ये या इमारतीच्या पैशातून भर पडेल. मात्र भर पडणं तर वेगळंच राहिलं, याचा खर्चच जास्त होताना दिसतोय. कारण या दोन्ही इमारती वापराविना आहेत, धूळ खात पडलेल्या आहेत. आपण बघत असाल ही बहुउद्देशीय इमारतीमध्ये प्रचंड अशा प्रकारचा कचरा या ठिकाणी आहे आणि ही जवळपास इमारत सडण्याच्या स्थितीमध्ये आहे. अनेक भिंती या ठिकाणी आता गलपटलेल्या आहेत, त्यांचे जे सिमेंट आहेत ते निघालेले आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने जवळपास या मागच्या 7 ते 8 वर्षामध्ये नक्की केलंय काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसतोय. कारण 100 कोटी रुपये खर्च करून या इमारतीमधून उत्पन्न मिळावा म्हणून ह्या इमारती उभारल्या गेल्या आणि या इमारती वापरल्याच नाही आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांचं असं म्हणणं आहे की ओसी मिळाली नाही म्हणून ही धूळफेक पडलेली आहे. तर दुसरी इमारत तिचं टेंडरिंग म्हणजे निर्यात भवन टेंडरिंग पुढच्या 8 दिवसामध्ये होईल अशा प्रकारचं उत्तर. आणि ते इतकं वर्ष का पडलेलं आहे याचं उत्तर माझ्याकडे नाही. अशा प्रकारचं उत्तर जे आहे ते सचिवांनी दिलेलं आहे. आणि पुढच्या कालावधीमध्ये या इमारती वापरात येतात की सडून ओसी मिळेपर्यंत पडतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल. प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, नवी मुंबई.